पुढची अपडेट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरीमध्ये भाषणात कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग येत्या मे अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात हा महामार्ग आहे तो पूर्ण होण्यासाठी पुढचं 1 ते 1.5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे असंच चित्र दिसतंय। रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे। आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणे साहेबांच्या समोर शब्द देतोय। तसे मी राणे साहेबांकडून शिकलोय की खोटं बोलत नाही राजकारणात। 11 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचं काम 90% पूर्ण झालंय असं सांगितलेलं आहे। आज आता मे महिना सुरू झालेला आहे। मे महिन्याची 6 मे आज आपण बघतोय आणि या दिवशी याच महामार्गाची काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे मी दाखवतोय। माझ्या मागे कोल्हापुरातल्या वाघबीळ घाटातील ही चित्र आहे ज्या ठिकाणी भलं मोठं ब्रिजचं काम सुरू आहे। ते देखील ब्रिजचं काम कुठल्या टप्प्यात आहे आपल्याला या दृश्यांमधून दिसत असेल। नितीन गडकरी यांनी मे महिन्याअखेर हे काम जे आहे ते संपूर्ण महामार्गाचा पूर्ण होईल अशा पद्धतीची घोषणा जी आहे ती त्या ठिकाणी केली होती। मात्र प्रत्यक्षात जर आपण ही परिस्थिती पाहिली तर ती वेगळी चित्र या ठिकाणी दिसतंय। हा केवळ एक ब्रिज झाला, खरं तर काम खूप मोठं आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या या कामामुळे हा प्रवास देखील अगदीच सुकर होणार आहे। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर ते त्या तुलनेतलं काम जे आहे ते गतीनं या ठिकाणी दिसत नाही आहे। आपण जर हे ब्रिजेस बघितलं तर अशा पद्धतीचे अनेक ब्रिज या संपूर्ण महामार्गामध्ये असणार आहे। शिवाय एक टनेल देखील येणार आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। आपण जर बघितलं तर हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो कोल्हापूर रत्नागिरी जंगल परिसरातूनच बहुतांश जातो आणि विशेष करून त्या ठिकाणी अनेक परवानगीची देखील गरज असल्याचे त्यांनी सांगितलं होतं। मात्र ते सांगत असताना महिना अखेरच म्हणजे मे महिना अखेरच हे काम पूर्ण होईल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं, घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात आपण बघतोय अजून या ठिकाणचं हे जर ब्रिज आपण मागे बघितलंच मात्र दुसऱ्या बाजूची ही परिस्थिती आहे ज्या ठिकाणी अजून रस्त्याची कुठेही परिस्थिती जी आहे ती असताना पाहायला मिळत नाही। अर्थातच हा घाट परिसर आहे त्यामुळे या ठिकाणचं काम थोडं गती जी आहे ती सध्या तरी दिसत नाही। मात्र आजूबाजूचे जे रस्ते बघितले काही किलोमीटरचे तर ते त्या ठिकाणी भराव टाकून त्या ठिकाणी पूर्ण देखील झालेली देखील चित्र आहे। मात्र जे सिमेंटचा रस्ता होणं गरजेचं आहे तो रस्ता मात्र अद्यापही अनेक किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण नाही। त्यामुळे जी घोषणा नितीन गडकरी यांनी केलेली आहे ती घोषणा कुठं जाऊन या ठिकाणी पूर्ण होईल अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही। आणि त्याचमुळं आपण जर बघितलं तर या कोल्हापुरातील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाची स्थिती आपण ही एका ब्रिजची या ठिकाणी दाखवलेली आहे। मात्र तीच परिस्थिती जर आपण बघितली ती पुढल्या एक 5 ते 6 महिन्यात तरी पूर्ण होईल अशी पण शक्यता या ठिकाणी वाटत नाही। त्यामुळे या संपूर्ण महामार्गाला पुढचं वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी लागेल अशी शक्यता आहे। मात्र दुसरीकडे एक मुद्दा आहे, काही ठिकाणचा मार्ग जो आहे तो पूर्ण झालेला आहे। काही ठिकाणी याच सिमेंटच्या रोडवरनं आता अनेकांना वाहनं जी आहेत ती चालवता येऊ शकतात अशी परिस्थिती आहे। मात्र जो पूर्ण होण्याचा त्यांनी शब्द दिला होता ते मात्र सध्या या ठिकाणी चित्र नाही। पुढल्या वर्षी हा महामार्ग पूर्ण त्या ठिकाणी होईल अशी तरी सध्या परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच एकीकडे ही घोषणा करत असताना दुसरीकडे आपल्या विभागानं कितीपर्यंत काम केलेलं, किती टप्प्यांपर्यंत काम पूर्ण केले ही मात्र माहिती मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।